नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. आजच्या तासिकेमध्ये आपण CTT या परीक्षेसाठी आवश्यक असणारा जो आपला मराठी विषय आहे, त्या मराठी विषयावर आधारित उतारा आणि त्यावरील प्रश्न या भागावर आज आपण चर्चा करणार आहोत. त्यावर आपण आधारित 30 प्रश्न अभ्यासणार आहोत. सर्वात प्रथम आपण उतारा वाचूया. उतारा वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी कशा प्रकारे आपले ते प्रश्न असणार आहे. उतारा क्रमांक 1 आहे. विषय आहे जागतिकीकरण आणि मराठी संस्कृती. जागतिकीकरणाच्या रेट्यात स्थानिक भाषांचा उतारा क्रमांक 1 आहे. विषय आहे जागतिकीकरण आणि मराठी संस्कृती. जागतिकीकरणाच्या रेट्यात स्थानिक भाषांचा संकोच होत चालला आहे असे चित्र असले तरी प्रत्यक्षात भाषिक अस्मिता अधिक टोकदार होत आहे. तंत्रज्ञानाच्या युगात भाषेचे स्वरूप बदलत असून ती केवळ संवादाचे साधन न राहता जागतिक बाजारपेठेतील एक कौशल्य बनली आहे. मात्र या प्रक्रियेत भाषेतील सांस्कृतिक गाभा आणि शब्दामागील भावार्थ हरवत चालला आहे का, हा खरा कळीचा प्रश्न आहे. डिजिटल माध्यमामुळे मराठीचे जागतिकीकरण झाले असले तरी बोलीभाषेमधील वैविध्य धोक्यात आले आहे. प्रमाण भाषेचा वाढता प्रभाव आणि इंग्रजी शब्दांचा अनिर्बंध वापर यामुळे मराठीची मूळ प्रकृती बदलत आहे. तर असा हा आपला उतारा आहे आणि या उतार्यावर पुढील आपल्याला प्रश्न द्यायचे आहेत. पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे. पहिला प्रश्न बघूया आपण. वरील उतार्याच्या संदर्भात भाषेचे जागतिकीकरण बाजारपेठेतील कौशल्य होणे याचा सर्वात अचूक अर्थ कोणता? तर या ठिकाणी आपल्या समोर 4 पर्याय दिलेले आहेत. तर या ठिकाणी भाषेचे जागतिक बाजारपेठेतील कौशल्य होणे याचा सर्वात अचूक अर्थ जर कोणता असेल तर या ठिकाणी आपण पर्याय बघू शकतो. पर्याय क्रमांक C बघा. आपल्या समोर 4 पर्याय मी देतो. 4 पर्यायामध्ये पर्याय क्रमांक C जर तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येईल भाषेचा उपयोग केवळ आर्थिक व्यवहारासाठी आणि तंत्रज्ञानाच्या आदान प्रदानासाठी एक तांत्रिक साधन म्हणून केला जाणे. याला या ठिकाणी काय म्हणता येईल तर याला आपल्याला आपला जो उत्तर आहे भाषेचे जागतिक बाजारपेठेतील कौशल्य होणे हे याचा योग्य अर्थ निघतो. कारण उतार्यात भाषेला कौशल्य म्हटल्यामुळे ती केवळ संवादाचे माध्यम न राहता व्यावहारिक आणि तांत्रिक फायद्यासाठी वापरली जाणारी वस्तू बनली आहे हे सूचित होते. म्हणून पर्याय क्रमांक C या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे. चला पुढे जाऊया आपण प्रश्न क्रमांक 2 कडे. उतार्यात व्यक्त केलेल्या चिंतेनुसार मराठी भाषेच्या मूळ प्रकृतीला सर्वात मोठा धोका कशामुळे निर्माण झालेला आहे? तर या ठिकाणी आपल्या समोर 4 पर्याय दिलेले आहे. तर मराठी भाषेच्या मूळ प्रकृतीला सर्वात मोठा धोका कशामुळे निर्माण झालेला आहे? तर या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक C बघा. पर्याय क्रमांक C जर बघितला तर तुमच्या लक्षात येऊन जाईल प्रमाण भाषेचा वाढता प्रभाव आणि इंग्रजी शब्दांचा विनाकारण केला जाणारा वापर यामुळे बोलीभाषेमधील जिवंतपणा कमी होणे हे त्याचं मुख्य कारण आहे. कारण उतार्याच्या शेवटच्या भागात स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की प्रमाण भाषा आणि इंग्रजीचा वापर यामुळे मूळ प्रकृती बदलत आहे. म्हणून पर्याय क्रमांक C हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 3. उतार्यात वापरलेल्या अनिर्बंध या शब्दाचा व्याकरणिक प्रकार आणि अर्थाच्या दृष्टीने योग्य पर्याय निवडायचा आहे. म्हणजे अनिर्बंध या शब्दाचा व्याकरणिक अर्थ आपल्याला जर शोधायचा असेल तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते पर्याय क्रमांक जर तुम्ही बघितलं पर्याय क्रमांक B हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. आता 4 पर्याय तुमच्या समोर ठेवतो बघा. तर हे एक विशेषण असून याचा अर्थ कोणतेही बंधन नसलेला किंवा मर्यादा ओलांडलेला असा त्याचा अर्थ होतो. म्हणून पर्याय क्रमांक B हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. लेखकाच्या मते डिजिटल माध्यमामुळे मराठी भाषेवर कोणता सकारात्मक परिणाम झाला आहे? तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर पहिलाच पर्याय बघा. या ठिकाणी 4 पर्याय आपल्याला बघायचे आहे. तर सकारात्मक परिणाम काय झाला डिजिटल माध्यमामुळे? तर 4 पर्याय तुमच्या समोर ठेवतो मी. पहिला पर्याय बघा. मराठी भाषेची व्याप्ती वाढून ती जागतिक स्तरावर पोहोचली आहे आणि ती आता केवळ एका प्रदेशापुरती मर्यादित राहिलेली नाही. कारण डिजिटल माध्यमामुळे मराठी भाषेचं काय झालेलं आहे जागतिकीकरण झालेलं आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक A जो आहे पर्याय क्रमांक A हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. चला पुढे जाऊया आपण प्रश्न क्रमांक 5 कडे.
उतार्याच्या मुख्य विषयाला अनुसरून खालीलपैकी कोणतं विधान सर्वात तर्कसंगत किंवा तर्क सुसंगत आहे? तर या ठिकाणी आपल्या समोर सगळेच्या सगळे मी विधानं ठेवतो. तर तुमच्या लक्षात येईल यामध्ये सगळ्यात शेवटचं जर उदाहरण सोडलं सी बघा तुम्ही सी. तर या ठिकाणी सी सगळ्यात शेवटचा सी आणि याच्या खाली आणखी एक आहे. तर चारी पर्याय आपल्या समोर ठेवूया आपण. तर याच्यामधलं योग्य विधान कोणतं आहे सुसंगत? जागतिकीकरणामुळे भाषेचे बाह्य स्वरूप विस्तारत असले तरी अंतर्गत सांस्कृतिक समृद्धी कमी होण्याची या ठिकाणी भीती म्हणजे भय आहे. तर या ठिकाणी उतार्याचा सारच या ठिकाणी हे मांडतं की जागतिकीकरण विरुद्ध सांस्कृतिक गाभा. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी जो आहे, पर्याय क्रमांक सी या ठिकाणी अगदी सुसंगत विधान आहे. पुढचं प्रश्न क्रमांक 6 कडे जाऊया. उतार्यातील भाषिक अस्मिता अधिक टोकदार होत आहे या वाक्यातून लेखकाला काय सुचवायचं आहे? आता भाषिक अस्मिता अधिक टोकदार होत आहे याच्यासाठी जर तुम्ही बघितलं तर आपल्यासमोर 4 पर्याय दिलेले आहेत. 4ही पर्याय बघून घेऊ आपण अगोदर. बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक जर तुम्ही बघितला डी बघा, पर्याय क्रमांक डी. पर्याय क्रमांक डी बघितलं तुमच्या लक्षात येईल. टोकदारपणा किंवा अस्मिता. जागतिकीकरणात स्वतःची ओळख टिकून ठेवण्यासाठी लोक आपल्या भाषेबद्दल अधिक जागरूक आणि आग्रही बनत आहेत. जेव्हा बाह्य प्रभाव वाढतो तेव्हा मूळ अस्मिता टिकवण्यासाठी उर्मी वाढते. हेच टोकदार होणे याच्यातून सूचित होते. म्हणून पर्याय क्रमांक डी जो आहे, पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे, योग्य उत्तर आहे. चला पुढे जाऊया आपण प्रश्न क्रमांक 7 कडे. खालीलपैकी कोणता शब्द संकोच या शब्दाचा उतार्यातील संदर्भाला अनुसरून अचूक विरुद्धार्थी शब्द ठरेल? मग आता संकोच हा जो शब्द आहे, संकोचचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला बघावा लागेल. आता संकोचचा विरुद्धार्थी काय होईल? संकोच म्हणजे कमी होणे आणि त्याच्या विरुद्ध विस्तार होणे. मग या ठिकाणी जर तुम्ही 4 पर्याय बघितलं तर 4 मध्ये विस्तार, पर्याय क्रमांक सी जर बघितला तर विस्तार म्हणजे पसरणे. तर या ठिकाणी संकोच या शब्दाचा विरुद्धार्थी जो शब्द आहे विस्तार, पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. चला पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 8 कडे. आता या ठिकाणी 7 प्रश्न आपण पहिल्या उत्तरावर घेतले. आता पर्याय क्रमांक 8 पासून पुढे 15 पर्यंत जे असणार आहेत ते आपले पुढचे प्रश्न असणार आहेत. त्याच्यासाठी उत्तर क्रमांक 2 आपण लक्षपूर्वक वाचायचा आहे. चला उत्तर क्रमांक 2 वाचूया. विषय आहे रचनावाद आणि आधुनिक शिक्षण पद्धती. शिक्षण प्रक्रियेत ज्ञान रचनावाद ही संकल्पना केंद्रस्थानी आली आहे. विद्यार्थी हा केवळ माहितीचा ग्राहक नसून तो स्वतःच्या ज्ञानाचा निर्माता आहे, हे या संकल्पनेचे मूळ सूत्र आहे. मात्र भारतीय वर्गातील विद्यार्थी संख्या आणि संसाधनाचा अभाव यामुळे रचनावादाची अंमलबजावणी आव्हानात्मक ठरत आहे. शिक्षक हा केवळ माहिती देणारा न राहता तो सुलभक असणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्याच्या पूर्वज्ञानावर आधारित नवीन ज्ञानाची बांधणी करणे ही एक गुंतागुंतीची मानसिक प्रक्रिया आहे, ज्यामध्ये सामाजिक संवाद आणि अनुभवांना अत्यंत महत्त्व आहे. जर शिक्षणाने विद्यार्थ्याला विचार करायला प्रवृत्त केले नाही तर ती प्रक्रिया केवळ पोपटपंची ठरेल. अशा प्रकारे या ठिकाणी हा उतार आहे. तुम्ही लक्षपूर्वक ऐकला असेल अशी आशा करतो. आता यावरील आपल्याला पुढचे प्रश्न बघायचे आहेत. चला आपल्याला प्रश्न दिलेला आहे. उतार्यात नमूद केल्यानुसार ज्ञान रचनावाद या संकल्पनेचा मूळ आधार कोणता? तर या ठिकाणी आपल्याला मूळ आधार, ज्ञान रचनावादाचा मूळ आधार शोधायचा आहे. तर पहिलाच पर्याय बघा. या ठिकाणी पहिलाच पर्याय जर तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की विद्यार्थ्याने स्वतःच्या अनुभवातून आणि सक्रिय सहभागातून स्वतःचे ज्ञान स्वतः निर्माण करणे. कारण रचनावादाचं मुख्य तत्वच हे आहे की ज्ञान दिले जात नाही तर ते विद्यार्थ्याद्वारे अनुभव आणि संवादातून रचले जाते. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. चला प्रश्न क्रमांक 9 कडे जाऊया. उतार्यात शिक्षकासाठी सुलभक हा शब्द वापरला आहे. या भूमिकेचा सर्वात योग्य अर्थ काय? तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात योग्य जो पर्याय आहे, सगळ्यात योग्य पर्याय क्रमांक सी बघा. विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेत येणारे अडथळे दूर करून त्यांना स्वतःहून शिकण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणे. सुलभक म्हणजेच जो शिकण्याची प्रक्रिया सोपी करतो, सुलभ करतो, म्हणून त्याला सुलभक असं म्हटलेलं आहे. तो लादत नाही. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. चला पुढे जाऊया आपण प्रश्न क्रमांक 10 कडे. लेखकाच्या मते शिक्षण प्रक्रिया केव्हा पोपटपंची ठरेल? तर या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर 4 पर्याय तुमच्या समोर ठेवलेले आहेत. पोपटपंची केव्हा ठरेल? पर्याय क्रमांक सी बघा. जेव्हा शिक्षण विद्यार्थ्याला स्वतंत्रपणे विचार करण्यास आणि तर्क लावण्यास प्रवृत्त करण्यास अपयशी ठरते
तेव्हा ती पोपटपंची ठरते. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी जो आहे, पर्याय क्रमांक सी जर बघितला तर तो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. कारण उतार्याच्या शेवटच्या ओळीमध्ये त्यांनी स्पष्ट केलं आहे की विचार करायला प्रवृत्त न करणारे शिक्षण म्हणजे पोपटपंची होय, आणि पर्याय क्रमांक सी सुद्धा ते सुचवतो. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया आपण प्रश्न क्रमांक 11 कडे. रचनावादी दृष्टिकोनानुसार पूर्वज्ञान याचं महत्त्व कशात आहे? तर या ठिकाणी 4 पर्याय तुमच्या समोर दिलेले आहे. तर पूर्वज्ञान म्हणजेच काय, तर नवीन माहितीचं आकलन सुलभ करण्यासाठी आणि त्यावर आधारित नवीन अर्थ शोधण्यासाठी ते पाया म्हणून काम करते, असं पर्याय क्रमांक सी मध्ये दिलेलं आहे. आणि ते सुद्धा योग्य आहे. कारण रचनावादामध्ये मानले जाते की नवीन ज्ञान जुन्या ज्ञानाच्या साखळीला जोडून निर्माण होते. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 12 कडे जाऊया आपण. उत्तरात उल्लेखलेले संसाधनाचा अभाव हे आव्हान कशाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर सगळ्यात शेवटचा पर्याय बघा, शाळेमधील, आहे की नाही. या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर पुढचा शाळेतील किंवा शाळांमधील शैक्षणिक साधने, प्रयोगशाळा आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या कमतरतेमुळे होणारी अडचण, हे याला या ठिकाणी संसाधनाचा अभाव असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी संसाधने म्हणजे शिकण्यासाठी आवश्यक असणारी सर्व भौतिक आणि तांत्रिक माध्यमे, त्याला संसाधनं म्हटलेलं आहे. आणि त्याची जर कमतरता असेल तर त्यालाच संसाधनाचा अभाव असं म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. चला पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 13 कडे. अंमलबजावणी या शब्दाचा उतार्यातील अर्थाला अनुसरून खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे? आता अंमलबजावणी या शब्दासाठी या ठिकाणी चुकीचा पर्याय आपल्याला विचारला, म्हणजे या ठिकाणी 3 पर्याय अगदी योग्य आहेत, फक्त एक पर्याय त्या ठिकाणी तो चुकीचा असणार आहे. तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर ए, बी आणि डी हे या ठिकाणी याला अंमलबजावणी म्हणता येईल. परंतु सी पर्याय बघा, एखाद्या नवीन कायद्याचं उल्लंघन करणे याला अंमलबजावणी म्हणता येत नाही, याला कायदा मोडणे म्हणतात. म्हणून पर्याय क्रमांक सी जे आहे, पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 14 कडे जाऊया आपण. रचनावादाच्या अंमलबजावणीत विद्यार्थी संख्या हा अडथळा का ठरतो? तर या ठिकाणी जर तुम्ही बघितले 4 पर्याय जर बघितले तर 4 मधले बी पर्याय बघा, जास्त विद्यार्थी असल्यास शिक्षकाला प्रत्येक विद्यार्थ्याच्या वैयक्तिक अनुभवावर लक्ष देणे आणि सुलभकाची भूमिका बजावणे कठीण जातं. कारण रचनावाद हा वैयक्तिक आणि गट अनुभवावर आधारित आहे, जो मोठ्या वर्गात व्यवस्थापित करणे जरा कठीण जाते. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न 15वा प्रश्न, या उतार्यावरचा शेवटचा प्रश्न. रचनावादी वर्गातील सामाजिक संवाद याबद्दल कोणतं विधान सत्य आहे? तर सामाजिक संवाद याच्यासाठी कोणतं विधान सत्य आहे? तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर पर्याय क्रमांक बी बघा, विद्यार्थी एकमेकाशी चर्चा करून आणि सहकार्याने शिकल्यामुळे त्यांचं सामाजिक आणि मानसिक कौशल्य विकसित होते. तर या ठिकाणी संवादामुळे विचारांची देवाणघेवाण होऊन ज्ञानाची रचना अधिक भक्कम होते. म्हणून हे विधान सत्य आहे. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारे उतारा क्रमांक 2 वरचा सुद्धा प्रश्न आपले संपलेले आहेत. आता पुढचा उतारा क्रमांक 3 कडे जाऊया आपण. बघा, चला उतारा क्रमांक 3 वाचूया. विषय आहे पर्यावरण आणि मानवी हस्तक्षेप. नैसर्गिक संसाधनांचा अनिर्बंध उपसा आणि वाढते प्रदूषण यामुळे पृथ्वीचे आरोग्य धोक्यात आले आहे. मानवाने स्वतःला निसर्गाचा मालक समजल्यामुळे ही समस्या उद्भवली आहे. वास्तविक मानव हा निसर्गाचा एक छोटासा भाग आहे. पर्यावरणवाद ही केवळ घोषणा नसून ती जीवनशैली असायला हवी. शाश्वत विकासासाठी आपल्याला आपल्या गरजांवर मर्यादा घालाव्या लागतील. जैवविविधतेचा ऱ्हास होणे म्हणजे भविष्यातील मानवी अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे करणे होय. निसर्गातील प्रत्येक घटकाचं आपापलं महत्त्व आहे आणि साखळीतील एकही दुवा तुटला तर त्याचा काय परिणाम होतो, त्याचा परिणाम सर्वांवर होतो. अशा प्रकारे हा उतार आहे. आता यावरचे पुढचे जे प्रश्न आहेत आपल्याला द्यावायचे आहेत. चला या ठिकाणी पहिला प्रश्न या उतारावरचा म्हणजेच प्रश्न क्रमांक 16 बघूया आपण. लेखकाच्या मते पर्यावरणाच्या समस्याचे मुख्य मूळ कारण काय आहे? तर या ठिकाणी जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल पर्याय क्रमांक सी बघा, मानवाचा अहंकार आणि स्वतःला निसर्गाचा स्वामी किंवा मालक मानण्याची जी वृत्ती आहे तीच या ठिकाणी पर्यावरणाच्या समस्येचं मुख्य कारण आहे. तर या ठिकाणी उतार्यात स्पष्ट म्हटले आहे की मानवाने स्वतःला निसर्गाचा मालक समजल्यामुळे ही समस्या उद्भवली आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. चला पुढे जाऊया आपण 17व्या प्रश्नाकडे. शाश्वत विकास साधण्यासाठी उतार्यात कोणता उपाय सुचवला
आहे. तर या ठिकाणी 4 पर्याय बघा. चारही पर्याय जर तुम्ही बघितलं तुमच्या लक्षात येईल की शाश्वत विकास जो आहे, शाश्वत विकास जो असतो तो पर्याय क्रमांक ए बघा. मानवाने आपल्या गरजांवर मर्यादा आणून निसर्गाशी जुळवून घेण्याची जीवनशैली स्वीकारणे, असं आपल्या उत्तरामध्ये स्पष्ट सांगितले आहे. याला शाश्वत विकास असं म्हटलेलं आहे. कारण शाश्वतता म्हणजेच भविष्याचा विचार करून आजच्या गरजांवर नियंत्रण ठेवणे, याला शाश्वतता असं म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. चला, प्रश्न क्रमांक 18. जैवविविधतेचा ह्रास होणे म्हणजे भविष्यातील मानवी अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे करणे, या विधानाचा अर्थ काय होतो? तर या ठिकाणी आपल्या लक्षात येईल, पहिलाच जर पर्याय बघितला तुम्ही तुमच्या लक्षात येतं. चारही पर्याय बघा तुम्ही. चारही पर्याय बघून नंतर आपण ठरवूया. निसर्गातील जीव साखळी एकमेकांवर अवलंबून असल्यामुळे एक घटक नष्ट झाला की मानवाच्या जगण्याला आवश्यक असणारी यंत्रणा विस्कळीत होते. तर का? तर जीव साखळीतील दुवा तुटणे म्हणजेच मानवी भविष्यासाठी धोका निर्माण होणे. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19. उतार्यात पर्यावरणवाद याला जीवनशैली का म्हटलं आहे? तर या ठिकाणी चारीचे पर्याय जर बघितले तर सगळ्यात शेवटचा पर्याय बघा. तुमच्या लक्षात येऊन जाईल पर्यावरणवाद म्हणजे काय. तर या ठिकाणी कारण ती केवळ काही दिवसांची कृती नसून आपल्या दैनंदिन वागण्या, बोलण्याचा आणि विचाराचा भाग असावयास हवी. कारण जीवनशैली म्हणजे जे आपण रोज जगतो, केवळ घोषणा देतो ते नाही. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक डी जो आहे, पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा. 20वा. अस्तित्व या शब्दाची संधी सोडवा. म्हणजे आपल्याला संधी विग्रह करायचा आहे. या उतार्यामध्ये अस्तित्व शब्द आलेला आहे. तर या ठिकाणी अस्ति अधिक त्व म्हणजे पर्याय क्रमांक सी जर बघितलं तुम्ही, अस्ति अधिक त्व, अस्ति म्हणजे असणे आणि त्व हा त्याला प्रत्यय लागून अस्तित्व हा शब्द तयार होतो. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 21वा प्रश्न बघा. उतार्यातील अनिर्बंध या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? आता अनिर्बंध म्हणजे ज्याच्यावर कशाच प्रकारची मर्यादा नसते. आता याचा आपल्याला समान शब्द शोधायचा आहे. आता मर्यादित होईल का? नाही. मर्यादित म्हणजे निर्बंध, नियमित म्हणजे निर्बंध. आता या ठिकाणी सावध होणार आहे का? नाही. तर बेसुमार बघा. निर्बंध. आता बेसुमार म्हणजेच काय? तर ज्याच्यावर कसलाही निर्बंध नसतो. बेसुमार म्हणजे मोजमाप नसलेला किंवा खूप मोठ्या प्रमाणात. म्हणून बेसुमार पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी चारही पर्याय जर तुम्ही बघितले तर सगळ्यात शेवटचा पर्याय बेसुमार आपल्याला दिलेला आहे. म्हणून या ठिकाणी डी हा या प्रश्नाचा योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, 22वा प्रश्न. निसर्गातील साखळीतील एकही दुवा तुटला तर काय होईल असे लेखक सुचवत आहे. तर या ठिकाणी आपण बघितलं की काय होईल, तर या ठिकाणी संपूर्ण परिस्थितीचे संतुलन बिघडून त्याचं गंभीर परिणाम सर्व सजीवांना भोगावे लागतील. मग या स्वरूपाचं विधान कुठं आहे? तर पर्याय क्रमांक बी बघा. पर्याय क्रमांक बी या ठिकाणी दिलेला आहे. कारण निसर्ग साखळी एकमेकावर या ठिकाणी अवलंबून असते, त्यामुळे एकाचं नुकसान झालं तर ते सगळ्याला भोगावं लागतं. म्हणून पर्याय क्रमांक बी जो आहे, पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. या उताराचा हा शेवटचा प्रश्न होता. आता शेवटचा उतारा या ठिकाणी चौथा उतारा दिलेला आहे. चौथ्या उतारावरचे आपण 7 प्रश्न बघणार आहोत. चला, उतारा वाचूया आपण अगोदर. विषय आहे भाषा शिक्षण आणि बहुभाषिकता. तर या ठिकाणी शालेय शिक्षणात बहुभाषिकता हे एक संसाधन म्हणून पाहिले जावे, अडथळा म्हणून नाही. विद्यार्थ्याची मातृभाषा ही त्याच्या संज्ञात्मक विकासाचा मुख्य आधार असते. जेव्हा वर्गात विविध भाषा बोलणारे विद्यार्थी असतात तेव्हा ते एकमेकाच्या भाषांमधून केवळ शब्दच नाही तर संस्कृतीही शिकत असतात. भाषिक समृद्धीमुळे विचार करण्याची प्रक्रिया बहुआयामी होते. शिक्षक तज्ज्ञांच्या मते 2 किंवा अधिक या ठिकाणी 2 किंवा अधिक भाषा अवगत असणाऱ्या बालकांची बौद्धिक लवचिकता ही एक भाषिक बालकांपेक्षा जास्त असते. त्यामुळे शिक्षकांनी वर्गात विद्यार्थ्यांच्या मातृभाषेला स्थान देऊन त्या माध्यमातून प्रमाण भाषेचं शिक्षण दिलं पाहिजे. असा हा उतार आहे. तर भाषा शिक्षण आणि बहुभाषिकतेवर आधारित याच्यावरचे प्रश्न आपण बघूया. चला, या ठिकाणी याच्यावरचा प्रश्न, पहिला प्रश्न म्हणजे एकूण 23वा प्रश्न. बहुभाषिकता हे एक संसाधन आहे, या विधानाचा अर्थ काय?
तर या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे. बहुभाषिकतेचा अर्थ आपल्याला शोधायचा आहे. सगळ्यात शेवटचा पर्याय बघा. वर्गातील विविध भाषांचा वापर शिकण्याच्या प्रक्रियेला अधिक समृद्ध आणि व्यापक बनविण्यासाठी एक साधन म्हणून करणे, यालाच बहुभाषिकता हे एक संसाधन आहे असं म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक डी जो आहे, पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. कारण संसाधन म्हणजेच जे उपयोगी पडते. बहुभाषिकता मुलांच्या शब्दसंपत्ती आणि सांस्कृतिक ज्ञानासाठी उपयुक्त ठरते. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 24वा. उतार्यात उल्लेख केल्यानुसार बहुभाषिक बालकांचं वैशिष्ट्य काय असतं? तर या ठिकाणी बहुभाषिक बालकांचं वैशिष्ट्य काय असतं? तर या ठिकाणी पहिला जर पर्याय बघितला तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की त्यांची बौद्धिक लवचिकता आणि विचार करण्याची क्षमता एक भाषिक बालकापेक्षा अधिक प्रगत असते. कारण का? तर या ठिकाणी उत्तरात स्पष्ट केलंय, अनेक भाषा जाणणाऱ्यांची बौद्धिक लवचिकता ही सर्वात जास्त असते. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 25वा. शिक्षकाने वर्गात विद्यार्थ्यांच्या मातृभाषेला स्थान देणे का आवश्यक आहे? तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता 4 पर्याय आपले दिलेले. मातृभाषेला का स्थान द्यायचं? तर पर्याय क्रमांक सी बघा. कारण मातृभाषा ही विद्यार्थ्यांच्या संज्ञात्मक आणि भाविक विकासाचा पाया असते, ज्यामुळे नवीन गोष्टी शिकणे सोपे जाते. कारण मातृभाषेतून मूल अधिक चांगले विचार करू शकते आणि तेच शिक्षणाचं मूळ साधन आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 26वा. बहुआयामी या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा सर्वात योग्य पर्याय कोणता? तर बघा, पहिलाच पर्याय दिलेला आहे आपल्याला, ज्याला एकापेक्षा जास्त बाजू किंवा पैलू असतात असा, है की नाही? म्हणून पर्याय क्रमांक ए जो आहे, पर्याय क्रमांक ए, तर या ठिकाणी आयाम म्हणजे दिशा किंवा पैलू आणि बहु म्हणजे अनेक, त्यामुळे बहुआयामी म्हणजे अनेक पैलू असलेले. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 27. शिक्षकाने प्रमाण भाषा शिकताना मातृभाषेचा वापर कसा करावा? तर या ठिकाणी आपल्या लक्षात येईल, आपल्या समोर 4 पर्याय दिलेले आहेत. 4 पर्यायापैकी जर तुम्ही बघितलं तर पर्याय क्रमांक या ठिकाणी बी बघा. मातृभाषेला पुलाप्रमाणे म्हणजे ब्रिज वापरून त्या माध्यमातून प्रमाण भाषेतील संकल्पना स्पष्ट कराव्यात. तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर आपल्या लक्षात येऊन जाईल की मातृभाषेला या ठिकाणी मातृभाषा शिकताना कशाचा शिक्षकाने वापर करायचा आहे? तर एक ब्रिज म्हणून त्याचा वापर करायचा आहे. कारण मातृभाषा ही परिचित असते, तिथून अपरिचित प्रमाण भाषेकडे जाणे अधिक सोपे असते. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला 28वा प्रश्न बघूया आपण. बौद्धिक या शब्दात कोणता प्रत्यय वापरला गेलेला आहे? तर लक्षात ठेवायचं, बौद्धिक मध्ये इक हा प्रत्यय वापरला गेलेला आहे, पण 2 ठिकाणी इक आलेला आहे, एक ह्रस्व आणि एक दीर्घ. तर पर्याय क्रमांक ए इक. बुद्धी अधिक इक म्हणजे बौद्धिक. मूळ शब्दातील पहिल्या स्वरात वृद्धी होऊन ईचा आई असा होतो. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक ए इक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न 29वा. उत्तराच्या संदर्भात संस्कृती शिकणे म्हणजे काय? तर या ठिकाणी 4 पर्याय आपले दिलेले आहेत. 4ही पर्याय जर बघितलं तुम्ही तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी बघा. संस्कृती शिकणे म्हणजे काय? तर या ठिकाणी भाषेच्या माध्यमातून दुसऱ्या प्रदेशातील चालीरीती, विचार आणि जगण्याची पद्धत समजून घेणे. पर्याय क्रमांक बी जर बघितला तर तुमच्या लक्षात येऊन जाईल, भाषा ही संस्कृतीचे वाहक असते, त्यामुळे भाषा शिकताना संस्कृतीचे आकलन आपोआप होते. म्हणून पर्याय क्रमांक बी जो आहे, पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 30. उतार्याचे योग्य शीर्षक खालीलपैकी कोणते असू शकते? तर या ठिकाणी सगळ्यात शेवटचा पर्याय बघा, बहुभाषिकता. म्हणजे बघा, सगळ्यात शेवटचा पर्याय बहुभाषिकता शिक्षणातील एक प्रभावी संसाधन आणि संज्ञात्मक पाया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. कारण हे शीर्षक उतार्यातील बहुभाषिकता, संसाधन आणि विकास या सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांना कव्हर करतं. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आशा करतो की या ठिकाणी आजची आपली CTET मिशन 2026 याची ही आपली पहिली तासिका होती मराठी विषयाची. आणि येणाऱ्या 5 सप्टेंबरपर्यंत शेवटच्या दिवसापर्यंत आपण या ठिकाणी अशाच प्रकारचे प्रश्न घेऊन येणार आहोत, जेणेकरून CTET, आता TET तर आपली रद्द झालेली आहे, पुढे ढकललेली आहे, पण CTETमध्ये आपण या ठिकाणी पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 दोन्ही पास करून या ठिकाणी आपल्यावरचं संकट आपण दूर करणार आहोत. म्हणून सर्वांनी आजपासून या ठिकाणी चॅनलशी कनेक्ट राहा आणि CTETची संपूर्ण तयारी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करून घेणार आहोत. सगळ्या विषयाची तयारी आपण करून घेणार आहोत. म्हणून सगळ्यांनी कनेक्ट राहा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.
व्हिडिओला लाईक अवश्य करा, जेणेकरून सगळ्या प्रकारचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. थांबतो, पुन्हा भेटूया लवकरच पुढच्या तासिकेमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.